पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। 30 तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे। सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकण पट्टीकडे हा पाऊस जास्त असणार आहे। म्हणजे 27-28 जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा तसेच परभणी, जळगाव, जालना, बीड, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास 27, 28, 29 जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 28, 29 जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सांगायचं। त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये 4 जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये 27-28 जूनचा आता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, वडे नाले वाहणार आहे पण सर्व दूर नसणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास 60-70% जवळपास पेरणी आटपलेली, पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेल्या शेतकऱ्यांनी, आणि नसता मग पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेरणीचं नियोजन करावं हे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।